एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी अर्जंट सूचना। आजपासून एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी लागू केले 5 कडक नियम। हे नियम अतिशय कडक आहेत, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। आता जर ही 2 कागदपत्रे नसतील तर एसटीमध्ये बसता येणार नाही। नीट कान देऊन ऐका। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व एसटी महामंडळात बस स्थानकावर आता एक विशेष प्रकारची चेकिंग होणार आहे आणि ज्या लोकांकडे हे 2 कागदपत्रे नसतील आणि जे लोक हे 5 नियम पाळणार नाहीत, अशा लोकांना बसमध्ये बसू दिले जाणार नाही। कुठल्याही प्रकारची सवलत देखील मिळणार नाही। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्वच प्रवाशांसाठी 5 कडक अटी घातल्या आहेत। पहा, पूर्वी फक्त पैसे खिशात असले आणि कुठे जायचे एवढे माहिती असले तरी बसमध्ये बसून तुम्ही तिकीट काढून कुठेही जाता यायचे। महिलांना हाफ तिकीट मिळत होते, तसेच ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट, तर 75हून अधिक जास्त वय झाले आहे त्यांना फुल तिकीट माफ होत होते। पण आता सरकारने 5 कडक नियम लागू केले आहेत। पहा, हे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला कुठली सवलत तर मिळणारच नाही, पण तुम्हाला भर उन्हात गाडीतून उतरवून दिले जाईल आणि तुम्ही जर तिथे कंडक्टरशी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। ज्या महिला हाफ तिकिटामुळे एसटीमधून प्रवास करत होत्या किंवा ज्येष्ठ नागरिक हाफ तिकिटामुळे एसटीमध्ये गर्दी करत होते, तसेच काही लोक पास काढून सवलतींचा फायदा घेत होते, तर अशा सगळ्या सवलतधारक प्रवाशांना हे 5 नियम जर पाळले नाहीत तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे। खरं तर पहिल्या नियमाअंतर्गत सगळ्या सवलती बंद होऊ शकतात। जर पहिला नियम पाळला नाही तर पूर्ण तिकीट देऊन प्रवास तुम्हाला करावा लागेल आणि दुसरा नियम असा आहे की जो जर मोडला तर तुम्हाला डबल तिकीट भरावे लागेल। आणि यातला 5वा नियम सगळ्यात भयानक आहे। तो नियम सगळ्या लोकांसाठी आहे। तो जर कधी मोडला तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते। नुसते बसमधून उतरवून दिले जाणार नाही, तर काही कायद्याअंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। तुम्ही म्हणाल, आम्ही सर्वसामान्य प्रवासी आहोत, आम्हाला असे कसे होईल? पण लक्षात घ्या, आता अतिशय कठोर कारवाईला सुरुवात होणार आहे। तुम्ही बाई माणूस असा, म्हातारी माणूस असा किंवा लहान लेकरं, नियम आता सगळ्यांनाच एकसारखा लागू झालाय। जर तुम्ही एसटीने एखाद्या लग्नाला जात असाल किंवा पोटा पाण्यासाठी रोज नोकरीवर जात असाल, पाहुण्यांकडे फिरायला जात असाल, तर हे 5 नियम कान उघडे ठेवून नीट ऐका। कारण 2 कागदपत्रांचा असा खेळ सरकारने मांडलाय की ती जवळ नसतील तर तुमचा एसटीचा प्रवास कायमचा मोडीत निघू शकतो। एसटीत पाय ठेवायला आता 5 मोठे अडथळे पार करावे लागतील। काही खास ओळखपत्र सोबत ठेवणं आता सक्तीचं झालंय, नाहीतर पूर्ण भाडं भरूनही लोकांसमोर तुमची मोठी फजिती होईल। बघा, जे लोक कंडक्टरशी उगीच हुज्जत घालतील किंवा जास्त शहाणपणा करतील त्यांना भर चौकात खाली उतरवण्याचे कडक आदेश वरून आले आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे हे 5 नियम आजपासून काळ्या दगडावरची रेघ समजा। जे लोक सवलतीचा आस्वाद घेत होते, ज्यात बिचारी म्हातारी माणसं आणि अर्ध्या तिकिटाच्या महिला आहेत, तसेच जे रोज पूर्ण भाडं देतात किंवा मासिक पास वापरतात, त्या सर्वांना हे नियम लागू आहेत। नियमांकडे कानाडोळा करणाऱ्यांना आता बसचं दार सुद्धा उघडून दिलं जाणार नाही। कुणी जास्त हुशारी करून चोरून आत घुसलंच तर त्याला अर्ध्या वाटेत भर ओसाड रानात सोडून दिलं जाईल। जास्त वाद घातला तर तुमची रवानगी थेट पोलीस कोठडीत होईल, हे विसरू नका। ही अतिशय महत्त्वाची आणि तातडीची सूचना एसटी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे। आधी कसंही चालायचं, कुणीही कुठूनही बसमध्ये चढायचं उतरायचं, पण आता शिस्तीचा फास चहूबाजूंनी आवळला जाणार आहे। आता महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे नियम पाळावेच लागतील। तुम्ही साध्या लाल डब्यात असाल, शिवशाहीच्या एसीत असाल, शिवाई, निमाराम किंवा कोणत्याही सरकारी गाडीत असाल, तर नियमांच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल। अन्यथा स्वतःचे मेहनतीचे पैसे खर्च करूनही मोठा अपमान सोसून खाली उतरावं लागेल। तुमचा ओरिजिनल पास सुद्धा कायमचा बाद होऊ शकतो। तुम्ही नियम मोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टरला तुम्हाला बाहेर काढण्याचे पूर्ण कायदेशीर अधिकार आहेत। गडबड केल्यास पोलीस तुमची खातरदारी करतील, असे स्पष्ट लेखी आदेश आहेत। आता ज्या प्रवाशांना नो एंट्री दिली आहे ते 4 प्रकारचे लोक आहेत। यात काही अशा महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी सरकारी सवलतीचा मोठा गैरफायदा घेतलाय। म्हाताऱ्या माणसांना 50% सवलत आहे। महिलांना सुद्धा अर्ध्या किमतीत फिरता येते। या सवलतीमुळे बसमध्ये सध्या पाय ठेवायला सुद्धा जागा उरलेली नाही। बायकांची गर्दी अतोनात वाढली आहे आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात गावनगाव फिरत आहेत। या तुफान गर्दीमुळे अनेक भांडणं आणि गंभीर समस्या वाढल्या आहेत। म्हणूनच हे नवीन निर्बंध आले आहेत। आता 2 प्रमाणपत्रे छातीशी धरून ठेवावी लागतील। जे लोक ही कागदपत्र वेळेवर दाखवणार नाहीत त्यांना प्रवासापासून कायमचं लांब ठेवलं जाईल।
कागदपत्र नसताना नियम मोडले तर भर प्रवासात तुम्हाला रस्त्यावर बेवारस सोडलं जाईल. जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या हिताचं आहे, कारण सरकारने तुम्हाला आधीच सावध केलं होतं. प्रवासासाठी ही 2 कागदपत्र तुमची ओळख पटवण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ती नसतील तर प्रवासाचं स्वप्न विसरून जा. पास असणाऱ्यांचा पास जप्त होऊ शकतो. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलंय त्यांचं तिकीटसुद्धा कचऱ्यात जमा होऊ शकतं. या 5 नियमांपैकी 4 नियम खूपच जाचक आहेत, पण 5वा नियम तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारा आहे. 5व्या नियमामुळे बिचाऱ्या पुरुषांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर ते नियम कोणते, कोणती 2 कागदपत्र हवीत, कुणाला अडवलं जाईल आणि महिलांना का खाली उतरवलं जाईल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एसटी प्रशासनाने राज्यातील प्रवाशांना 5 मोठे धक्के दिले आहेत, ज्यामुळे आता नियमांची ऐशी-तैशी करणाऱ्यांना बसमध्ये साधं उभं राहण्याची सुद्धा लायकी उरणार नाही. 2 कागदपत्रांच्या कडक तपासणीनंतरच तुम्हाला सीटवर बसू दिलं जाईल, अन्यथा गचांडी धरून बाहेर काढलं जाईल आणि पैसेही परत मिळणार नाहीत. यातले पहिले 4 नियम कडक असले तरी 5वा नियम पुरुषांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. पुरुषांच्या फायद्याचा हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका, पण त्याआधी हे 4 महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या. पहिला नियम आपल्या माता भगिनींसाठी आहे, ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे. पूर्वी फक्त आजोबांना अर्ध तिकीट असायचं, पण वर्षापासून महिलांनाही ही योजना सुरू झाली आहे. अनेक महिलांना यातल्या बारीक गोष्टी माहीत नाहीत, ज्यामुळे त्यांना भर रस्त्यात उतरवलं जाऊ शकतं. सरकारने स्पष्ट केलंय की ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल. तुम्ही राज्याच्या आत कुठेही फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल, पण राज्याची बॉर्डर ओलांडवी की खिशातून पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशावेळी कंडक्टरशी भांडण केलं तर थेट पोलीस केस होऊ शकते. उदाहरणार्थ कल्याण, ठाणे किंवा पुणे, पिंपरी चिंचवड अशा सिटी बससाठी ही सवलत बंद करण्यात आली आहे. तिथे तुम्हाला पूर्ण 100% पैसे द्यावे लागतील. ऑनलाईन बुकिंग केल्यावरच पुरुषांना ही सवलत मिळेल, त्यामुळे लगेच जवळच्या बस डेपोत जाऊन याची चौकशी करा. दुसरा नियम लहान मुलांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे, तर तिसरा नियम थेट ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. चौथा नियम अशा प्रवाशांसाठी आहे ज्यांच्याकडे पैसे असूनही त्यांना बाहेर काढलं जाईल. पण 5वा नियम पुरुषांच्या आयुष्यातला मोठा आनंद आहे. आता मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड सोबत ठेवणं काळजावर दगड ठेवून सक्तीचं केलंय. आधी कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे, पोराचं वय काय, पण आता 5 ते 12 वर्षांच्या पोरांना आधार कार्ड दाखवणं अनिवार्य आहे. पालकांनी वयाची लबाडी केली आणि कंडक्टरला शंका आली तर तो हक्काने आधार मागेल. आधार नसेल किंवा नाटकं केली तर कंडक्टर तुम्हाला पुढच्याच स्टॉपवर खाली उतरवेल आणि पोलिसात केससुद्धा होऊ शकते. तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत मोफत प्रवास मिळतो. महामंडळाला असं कळलंय की काही लोक बनावट आधार कार्ड बनवून वय चोरत आहेत. आता अशा चोरीवर सरकारची कडक नजर असून कागदपत्र भिंग लावून तपासण्याचे आदेश दिलेत. खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडले गेलात तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तुमचा प्रवास कायमचा बंद होईल. चौथा नियम खूपच खतरनाक आहे, जिथे खिशात नोटा असूनही तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. दारू पिऊन प्रवासाला सक्त मनाई आहे आणि बसमध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यास मोठा दंड भरावा लागेल. महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना थेट जेलची हवा खावी लागेल, मग ती बाई असो वा पुरुष. नियम तोडला तर पोलीस कोठडी फिक्स आहे. आता वळूया 5व्या आणि पुरुषांसाठीच्या त्या आनंदाच्या बातमीकडे. आता पुरुष प्रवाशांना तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. जे पुरुष एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% सूट मिळेल. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेची माहिती दिली आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यावरच पुरुषांना ही सवलत मिळेल, त्यामुळे लगेच जवळच्या बस डेपोत जाऊन याची चौकशी करा. एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही एक अतिशय तातडीची आणि महत्त्वाची सूचना आहे. मंडळाने आता प्रवासाचे नियम इतके कडक केले आहेत की जर तुमच्याकडे 2 महत्त्वाचे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला भरवूनच गाडीतून उतरवले जाऊ शकते. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी हे 5 नियम नीट समजून घेणे गरजेचे आहे, कारण सवलतीच्या नावाखाली होणारा गैरवापर रोखण्यासाठी आता थेट पोलीस कारवाईने आदेश देण्यात आले आहेत. सर्वात पहिला आता माता भगिनींसाठी आहे. ज्या महिलांना 50% सवलत मिळते त्यांनी हे लक्षात ठेवावे की ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच लागू आहे. जर तुमची बस कर्नाटक किंवा गुजरातसारख्या राज्यांच्या सीमेत शिरली तर तिथून प्रवासासाठी पूर्ण तिकीट काढावेच लागेल. तिथे कंडक्टरशी वाद घातल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा नियम 5 ते 12 वर्षातील मुलांसाठी आहे. आता केवळ तोंडी सांगून मुलांचे अर्ध तिकीट मिळणार नाही. जर मुलांचे मूळ आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आधार कार्ड नसेल तर कंडक्टर तुम्हाला
पूर्ण तिकीट काढायला लावेल आणि पुढच्या स्टॉपवर गाडी उतरवेल. तिसरा नियम, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बनावट कागदपत्रे चालणार नाहीत. महामंडळाने प्रत्येक बस स्थानकावर चेकिंग पथके तैनात केले आहेत, जे तुमच्या कागदपत्रांशी भिंग लावून तपासणी करतील. तुमचे वय 75 पूर्ण नसेल आणि तरीही तुम्ही मोफत प्रवासाचा प्रयत्न केला तर तुम्हाला फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस कोठडीची हवा खावी लागेल. चौथा नियम शिस्तीचा आहे. जर कुणी प्रवास दारू पिऊन बसमध्ये चढला किंवा बसमध्ये तंबाखू खाऊन थुंकला तर त्याला प्रवासातून कायमचे बाद केले जाईल आणि मोठा दंड आकारला जाईल. शेवटचा आणि 5वा नियम पुरुष प्रवाशांसाठी अतिशय आनंदाचा आहे. आता पुरुषांना सुद्धा तिकीट दरात 10 ते 15% सवलत मिळण्याची संधी आहे. तर तुम्ही STच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक केले तर तुम्हाला खास सवलत मिळणार आहे. त्यामुळे आता STत पाय ठेवण्यापूर्वी तुमचे आधार कार्ड किंवा मंडळाचे स्मार्ट कार्ड ही 2 कागदपत्रे छातीशी धरून ठेवा. नियमांचे पालन करा. स्वतःचे पैसे खर्च करूनही तुम्हाला अपमान सोसून भर रस्त्यात उतरावे लागेल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचीही फजिती होणार नाही. धन्यवाद.